सृष्टि अनीता शशिकांत पवार। एसएसटी महाविद्यालय में आप सभी का स्वागत है। आज पूरे विश्व में मनाया जा रहा है आषाढ़ी एकादशी का महोत्सव। वहाँ पे सभी लोग जाते हैं, वारी निकालते, डिंडी में जाते। तो आज एसएसटी महाविद्यालय में जो महोत्सव आयोजित किया है आषाढ़ी एकादशी का, चलिए तो मैं आप सभी को लेके चलती हूँ वहाँ पे। नमस्कार, मी प्रणाली लक्ष्मी वासुदेव म्हात्रे। तर दर्शकांनो, तुम्ही बघू शकता जसेच पंढरीच्या विठुरायाला भेटायला वारकरी उत्साहाने जातात, त्याचप्रमाणे एसएसटी महाविद्यालयाला ज्ञानाच्या पंढरीचे स्वरूप आलेले आहे। तसंच तुम्ही बघू शकता विद्यार्थी खूप उत्साहाने भक्तिभावाने या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। तो मीना जी, आपको इस महोत्सव के बारे में क्या लग रहा है? और हाँ, मेरे को काफ़ी ज़्यादा अच्छा लग रहा है। जैसे कि मेरे लिए न्यू है ना सब। जैसे कि मैं महाराष्ट्र में, वैसे तो नेपाली हूँ देखा जाए तो, पर महाराष्ट्र में बॉर्न हुई हूँ, इंडिया में बॉर्न हुई हूँ, तो इनके कल्चर में जुड़ के मुझे काफ़ी ज़्यादा अच्छा लग रहा है। आपल्यासह वारीमध्ये सामील झालेले आहेत कॉलेजचे विद्यार्थी। तर आपण मयूर भोईर मत जाणून घेऊया। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रखुमाई जे आपण सातत्याने त्यांची पूजा करतो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी एसएसटी महाविद्यालयामध्ये हा उपक्रम राबवला गेला। त्यामध्ये जे नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा ह्या पायी यात्रा दिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। तर आपल्यासह सामील झालेले आहेत उल्हासनगर मधील महानगरपालिकेच्या पर्यावरणीय विभागातील सावंत मॅडम। तर आपण त्यांना आपल्या वारीबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेऊया। उल्हासनगर महानगरपालिकेच्या एसएसटी कॉलेजमार्फत आज उद्या असणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडीचे आयोजन केलं आहे। वृक्षदिंडीचा उपक्रम म्हणजे पर्यावरणाविषयी जनजागृती, झाडे लावा, झाडे जगवा, वृक्षांचं संवर्धन करा, हा संदेश देण्यासाठी या वृक्षदिंडीचं आयोजन एसएसटी कॉलेजमार्फत झालेलं आहे। दरवर्षी एसएसटी कॉलेजमार्फत हा उपक्रम घेतला जातो। यावर्षी या दिंडीमध्ये सहभागी होण्याचा मला मान मिळाला, त्याबद्दल मी एसएसटी कॉलेजचे प्राचार्य पुरस्वानी सर आणि एसएसटी कॉलेजच्या सर्व प्राध्यापक शिक्षक वर्ग यांचे आभार मानते। आजच्या या वृक्षदिंडीच्या निमित्ताने विठुरायाच्या चरणी माझं हेच एक साकडं राहील की पर्यावरणाचं संरक्षण करावं आणि संवर्धन करावं। तर या सगळ्या वारीचे आयोजन ज्यांच्या नेतृत्वाखाली झाले ते एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पुरस्वानी सर। तर यांचे वारीबद्दलचे अनुभव जाणून घेऊया। तर सर, तुम्हाला कसं वाटतंय या नव्या पिढीच्या उत्साहाबद्दल वारीमध्ये? जय हरी विठ्ठल। सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमच्या महाविद्यालयातर्फे सगळे विद्यार्थी आणि सगळं आमचे टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफतर्फे आम्ही संपूर्ण शहरवासियांना आषाढी एकादशीची हार्दिक शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमची वृक्षदिंडी निघालेली आहे आणि शहरच्या मेन रोडमधून परिक्रमा करत असताना जसं पंढरपूरला वारकरी तुळसचा झाड घेऊन पर्यावरणाचा संदेश द्यायचा प्रयत्न करतात, त्याच पद्धतीने आमची ही वृक्षदिंडी दरवर्षीप्रमाणे आम्ही पण समाजाला हा एक संदेश द्यायचा प्रयत्न करतो की आजच्या युगामध्ये जर आम्ही झाडांचं संरक्षण नाही केलं, नवीन झाडे नाही लावले, तर पुढची येणाऱ्या पिढीला भरपूर त्रास व्हायची शक्यता आहे। आणि करोना काल याचा आपला डोळ्यांसमोर एक उदाहरण आहे। तर या दिंडी निमित्त आम्ही संपूर्ण समाजाला एक आव्हान देतो की आमच्या सोबत जोडा आणि आम्हाला मदतीचा हात द्या, सो दॅट की आपण ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त झाडे लावू आणि या पर्यावरणाचा रक्षण पण करू आणि पर्यावरणाला सुंदर पण करू। तर आपल्यासह आहे वारीमधील अक्षदा। तर आपण तिचे वारीबद्दलचे मत जाणून घेऊया। मला खूप छान वाटलं, कारण की गावामध्ये माझे आजी आजोबा राहायचे, तर ते वारीमध्ये
दर्शन करायला जायचे आणि वारीमध्ये पण जायचे आणि आम्ही मुंबई राहण्याबद्दल आम्हाला जायला भेटायचं नाही, तर आज या वारीमध्ये मी गेली तर मला समाधान वाटलं आणि खूप छान वाटलं आणि हेही कळालं की आपली संस्कृती आहे आणि ती आपल्याला जपायला पाहिजे आणि SST महाविद्यालयाने हे मला संधी दिली आहे, खूप छान वाटतंय मला। जय हरी विठ्ठल। आज एसएसटी महाविद्यालय में जो महोत्सव मनाया जा रहा है आषाढ़ी एकादशी का, वो महोत्सव एसएसटी महाविद्यालय के कल्चरल कमेटी ने आयोजित किया है। जो कल्चरल कमेटी के हेड है डॉक्टर तुषार वाक्से सर, आइए जानते हैं उनका क्या कहना है। तो सर, ये जो आपने वारी का महोत्सव आयोजित किया है उसके बारे में आपका क्या उद्देश्य था? हर साल की तरह इस साल भी हमारे SST महाविद्यालय ने ये पंढरपुर को समर्पित एक वारी निकाली है, लेकिन ये सिर्फ वारी नहीं है, तो इसके माध्यम से हम एक पूरे समाज को एक संदेश देते हैं वृक्ष दिंडी का। वृक्ष दिंडी के साथ साथ हम लोग हमारे पूरे समाज में ट्री प्लांटेशन क्यों ज़रूरी है, वृक्ष क्यों ज़रूरी है, इसका भी मैसेज हम लोग बच्चों की तरफ से समाज को देने का प्रयास कर रहे हैं। देखा जाए तो आजकल के कॉलेज के जो नौजवान हैं वो एक सोशल मीडिया से रिलेटेड, मोबाइल, कंप्यूटर या उनसे रिलेटेड अलग बहुत सारे माध्यम से जुड़े हुए हैं, लेकिन उनको ये वारी और वारी से रिलेटेड जो संस्कृति है वो उनको पता नहीं है। तो कॉलेज एक प्रयास कर रहा है कि एक अपने महाराष्ट्र की जो संस्कृति है, जो पंढरपुर की वारी कही जाती है, वो सब बच्चों को पता चले। तो यही वारी जब हम लोग यहाँ पे निकालते हैं तो बहुत सारे बच्चे खुद होके खुशी से इस वारी में सहभागी हो जाते हैं। और आप देखोगे कि आज महाविद्यालय ने जो वारी निकाली थी इसमें बहुत सारे बच्चों ने पार्टिसिपेट किया था। लगभग कम से कम 700-800 बच्चे इस वारी में थे और सब बच्चों की तरफ से इस समाज को उन्होंने एक संदेश दिया है कि ट्री प्लांटेशन आगे जाने के हमें बहुत ज़रूरी है। इसी तरह से मैं महाविद्यालय की तरफ से उल्लासनगर महानगर पालिका और यहाँ के जो पुलिस प्रशासन है उनका आभार व्यक्त करता हूँ, क्योंकि उनके सहयोग से ही हम लोग ये वारी को पूरा कर सके। तो दर्शकों, मुझे इस बात का विश्वास है कि जब तक एसएसटी महाविद्यालय ऐसे प्रोग्रामों का आयोजित करती रहेगी तब तक हमारी ये जो संस्कृति है नई पीढ़ी के हाथ में जाती रहेगी। वीडियो जर्नलिस्ट सृष्टि पवार, कैमरामैन प्रणव कामरे के साथ SST महाविद्यालय उल्लासनगर।